चला आज सुरुवात मुंबईपासूनच करूया. पैदास इथे भलतीच चोरांची, येतं खाऊनची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, ही मुंबई यंत्राची तंत्राची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची, हडसनच्या गाडीची. आठवतंय कोणत्या साहित्यरत्नाला एक कविता लिहिली, हा ग्रंथ लिहिलाय, माझी मैना गावाकडे राहिली. ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येऊन एक निवडणूक लढले, मुंबई महानगरपालिका. परंतु यश आणण्यात त्या अयशस्वी ठरले. त्या बलाढ्य भांडवलशाही विरोधात, त्या भारतीय जनता पक्षाविरोधात. त्यानंतर सेम तेच हो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत ज्या टायमाला लोक इकडनं तिकडनं शिव्या देत आहेत की असं काय व्हिडिओ बनवतोय, तुला बोलण्याचं नेमकं कारण आम्हाला कळत नाही आहे. काही जणांना तसाही राग येतोय, काही जण उत्तम काम करतोय, उत्तम बोलतोय, कोणीतरी असं बोलणारा हवं आहे, तू पुढं ये, पुढं बोल, असेही भरपूर कॉल येत आहेत. निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह जास्त कॉल येत आहेत. मी सरळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवरती टीका करत नव्हतो. मी डायरेक्ट कोणत्या MIM पार्टीवरती टीका करत नव्हतो, किंवा मी डायरेक्ट कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या पार्टीवरती टीका करत नाही आहे. माझं म्हणणं आहे की आजही ते, उद्या ते राहील, परवाही तेच राहील. पॉलिटिकल केडर बेस जो आहे कोणत्याही पार्टीचा, आत्तापर्यंत जेवढे निगेटिव्ह कमेंट्सवाले आहेत त्यांनी फक्त मला रिप्लायमध्ये एक उत्तर द्यावं की महाराष्ट्राला स्वातंत्र्य कधी मिळालं. पहिली गोष्ट, नाही काय येणार त्यांना. ज्यांनी निगेटिव्ह कमेंट्स केली त्याला नाही देता येणार उत्तर. परंतु भारिप बहुजन संघ नावाची गोष्ट तुमच्या कानापर्यंत आली, रिपब्लिकन ऐक्याची गोष्ट तुमच्या कानापर्यंत आली. चळवळ 2016 सुरू नाही झाली रे. काही जणांच्या हिशोबाने तर तेच झालं आहे की काही जण म्हणतात ना आपल्याला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं आहे. नायिका त्या म्हणतात 2014 नंतर कंगना रनौत, 2014 नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. तसाच विषय झाला आहे की काही जणांना फक्त 2016 नंतरच्या भीमा कोरेगाव दंगलीनंतरच प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आठवत आहेत. मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार किंवा विरोधक नाही आहे. सर्वात सुरुवातीला सांगतोय तुम्हाला, मी एकच गोष्ट सांगतोय, त्यांच्यासोबत बसणाऱ्या लोकांना प्लॅनिंग जमत नाही. त्यांना एकदा रिपब्लिकन ऐक्याच्या वेळेस प्लॅनिंग जमली होती, यश मिळालं. दुसऱ्यांदा त्यांना मुस्लिम बहुजन आपले बंधू आहेत त्यांच्यासोबत युती करून खासदार निवडून आणण्याची सुवर्ण संधी मिळाली होती, प्लॅनिंग जमली होती, पॅनल बरोबर होतं. नाही जमत आता. बोला ना कोलून, लोकशाही ना. बोलण्यात स्वातंत्र्य कोणी दिले तुम्हाला? सर्वांना दिले ना. कोणी दिले? बाबासाहेबांनी दिले. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिले ना. आपण बाबासाहेबांच्या विरोधात पण बोलू शकतो ना. बाबासाहेबांनी आपल्याला जर वाटलं, आपले विचार जर वाटले ले महान थोर कोणी असेल तर बाबासाहेबांच्या विरोधातही बाकीचे लोक बोलतात का, मार खातात घरामध्ये, त्याला मारून टाकतात काही जणांना. ठीक आहे, तो भाग नाही आहे. बाळासाहेबांच्या विचाराला मी विरोध करत नाही आहे. श्रद्धेय बाळासाहेबांच्या सगळ्यात मेन गोष्ट, श्रद्धेय बाळासाहेबांचं नाव महाराष्ट्रात 100 थोर विचारवंताच्या यादीमध्ये कधीही पहिल्या दादानात राहील. गोविंद पानसरे सर असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे सर, बाबा आमटे असतील, बाबा आमटे सर. समाजकार्यामध्ये कधीही पुढाकार घेतलेले ते व्यक्तिमत्व. परंतु लोकशाही आणि राजकीय वर्तुळात ज्या खालच्या लेवलचं राजकारण होतं, त्या खालच्या लेवलचं राजकारणामध्ये जमायचं कसं, जमवायचं कसं, हे रणनीती आखणं खूप गरजेचे असते. मला माहीत नाही बहुतांश माझ्या एजच्या किंवा निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या किंवा माझ्या 5-10 वर्षापासून लहान असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मजदूर पक्ष नावाची संकल्पना तरी माहीत असेल का? कसं इतका कमी स्ट्राईक रेट, इतका जास्त स्ट्राईक रेट बाबासाहेबांचा होता. स्वातंत्र्य मजदूर पक्षाच्या कॉर्पोरेट इलेक्शन लढता बाबासाहेब, मुंबई महानगरपालिका. किती येतात निवडून माहीत तुम्हाला? किती पैकी निवडून येतात माहिती? बघा, सर्च करा, गुगल मामाला विचारा. अजूनही भरपूर काही गोष्टी आहेत. 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट सांगणं सोयीस्कर नाही ठरत हो. मी चुकीचं काय बोलतोय, मी चुकीचं काय बोलेल, मी वंचित बहुजन आघाडीकडून लोक इकडनं तिकडनं वळवून माझा वैयक्तिक फायदा काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 90च्या दशकातलं
रिपब्लिकन एक की असो, BSP महाराष्ट्र लेवलला ज्यावेळी 90च्या दशकात 2000च्या सुरुवातीला फक्त उनके सरनेम में अम्बेडकर है इसलिए हम उनके खिलाफ कैंडिडेट नहीं दे सकते, खुलं भाषण आहे मायावतीजींचं, बहन मायावतीजींचं. UP सारख्या स्टेटमध्ये मान्य कांशीराम साहेबांना जी चळवळ उभी केली, जी चळवळ चालवली, काय बेस, कुठून, कशी सुरुवात केली, शेवट कसं करताय, तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत नामदेव ढासा नाही पोहोचलेत, तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत अण्णाभाऊ साठे बरोबर नाही पोहोचलेत. मुंबईकरांसाठी विशेष बोलतो आहे, नंतर आपलं तर बोलणारच संभाजीनगरचं, जुनं औरंगाबाद. कट्टर तिथं त्यांना विरोधक मिळालाय. शिवसेना, उद्धव ठाकरेजी गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार व्यक्तिमत्व राजसाहेब ठाकरे. दिसले का कुठं अण्णाभाऊ साठेंचे फोटोज तुम्हाला त्यांच्या सभेत? बाबासाहेबांचे फोटो दिसलेत तुम्हाला? स्वतंत्र महाराष्ट्र चळवळ संयुक्त मुंबई सोबतची तुम्हाला त्यांचे फोटो त्यांच्या स्टेजवरती दिसायला हवे होते ना. ते महाराष्ट्राची बाजू, मुंबईची बाजू मांडत होते ना, का नाही येत? किती दिवस मूर्ख बनवणार लोकांना? 3 रंगी झेंडे होते त्यांचे. तिरंगा म्हणजे तो तिरंगा त्या लेवलचा तिरंगा नाही, पण तो त्या लेवलचा तिरंगा महाराष्ट्र निर्माण सेनेकडे पण होता. मी आदर्श म्हणतो त्या माणसाला, कधी वक्तृत्व अभ्यासाच्या हिशोबाने मान्य राजसाहेब ठाकरेंना मत नाही देणार ना. मत काय नाही देणार? ते बोलले नंतर की मला सुरुवातीला जो झेंडा हवा होता तो हा झेंडा होता, भगवा धारी, पूर्ण भगवा झेंडा पाहिजे होता. अरे 4, 5, 6 2006 साली तुमचा पक्ष स्थापन झाला आणि तुम्हाला 8-9 वर्ष लागताय तो झेंडा बदलण्यासाठी, पक्षाचा झेंडा बदलण्यासाठी. अवघड आहे. पण नवजवान युवक, बाकीचे मिळून 10 वर्षांना लहान, 10 वर्षांना मोठे, काही आता तयार झालेले नगरसेवक, कार्यकर्ते, कृपया सुरुवातीपासून सुरुवात करा. केडर बेस लेवलला काम करणार नाही तोपर्यंत बहुजनांचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. मुस्लिम बांधवांसोबत नाही गेलो तर आपल्याला यश मिळणे नाही. स्पष्ट. कारण की कट्टर हिंदू समाज, बाकीचे गोष्टी, बाकीचे लोक आपल्या समोर येण्यासाठी नाही येणार. त्यांना शर्यत नाही कळते आपली, त्यांना नाही कळते. रामदास आठवले साहेबांना कळतंय, रामदास आठवले साहेबांना मंत्रिपद मिळतंय कंटिन्यू, पण त्या लेवलचं मंत्रिपद नाही मिळणार ना, महाराष्ट्र लेवलचं मुख्यमंत्रीपद नाही मिळणार ना त्यांना. ते त्यांच्या हिशोबानं बरोबर, आपण आपल्या हिशोबानं बरोबर. ठीक आहे. लढाई कुठून करायची, लढाई कुठून संपवायची, कॉम्रेड काय, तुम्हाला आंबेडकरवादी चळवळ काय जाणून घ्यायची? वाचा, पुस्तकं वाचा, कायद्याच्या मागे बघा, पायी चालणारा कार्यकर्ता बघा. एक DRDOमध्ये नोकरीला असताना त्याच्यानंतर त्यांनी ड्युटी सोडून फक्त शहीद भगतसिंग आणि बाबासाहेबांची जयंतीनिमित्त एक जण आलाय त्यांच्याकडे की सुट्टी हवी या 2 महापुरुषांच्या जयंत्यानिमित्त, आणि त्यांनी पूर्ण त्यांचे सरकारी सेवा सोडून समाजकारणामध्ये उभे राहिलेत. ना पार्टी फंड, ना काय, पायावरती, रस्त्यावरती, सायकलवरती चालून पायी प्रचार केला, ना बॅकग्राऊंड, पॉलिटिकल बॅकग्राऊंड, पण मुख्यमंत्री निवडून आले बहन कौमारी मायावतींना. विचार केला विचारवंत माणसाने करून दाखवलं. आई तर विद्यापीठाच्या नामांतर, नामविस्ताराबद्दलच्या चर्चेबद्दल बोलतो परत एकदा. नामांतर करण्यासाठी कित्येक जण आपले शहीद झाले. इतका मोठा लढा होता, एकोप्याचा लढा होता. दलित चळवळ पूर्णपणे एकत्र आली होती. संभाजीनगर म्हणजे त्या टायमाचा औरंगाबाद दलित पॅन्थर किंवा दलित नेत्यांसाठीचं ते केंद्रबिंदू धरला जायचं महाराष्ट्रात. काय केलं? नामविस्तार, विस्तार. माहिती शब्दाचा अर्थ? ही भूमी मराठवाडा म्हणून ओळखली जायची, मराठवाडा म्हणून उद्याही ओळखली जाईल. आमच्या सर्टिफिकेटवरती कमीत कमी मराठवाडा असायलाच हवा. मग पवारसाहेबांची राजनीतीपासून तुमचे गोविंदभाईपर्यंतचे किती सांगा, काय सांगा. अभ्यास आहे हो आम्हालाही, तुमच्यापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्यापेक्षा कमी असेल. प्लीज मला सांगा की मला शिकायला आवडेल तुमच्याकडनं. कमी गोष्ट कमी वेळेत बोलणं इतकी चुकीची गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटते की आपल्या विरोधात बोलतोय. रणनीती आखण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आजपासून नाही आहे. तुम्ही JP मुवमेंट वाचा, JP मुवमेंट अभ्यासा, त्याच्यानंतर तुम्हाला जनता पक्ष अभ्यासा, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आज कुठंतरी एवढं दशक संघर्ष करून सक्सेस होतोय.
AIMIM पक्ष हैदराबाद स्थित 2 बंधू इकडे येत आहेत. हिंदू कट्टरवादी संघटनेविरुद्ध काही बोलत आहेत. त्यांना फेम मिळते, त्यांना हवा मिळते, महाराष्ट्रात जागा मिळते, महाराष्ट्रात येत आहेत. एक हुशार, आत्तापर्यंत संभाजीनगरला तरी सगळ्यात हुशार खासदार मिळाला होता माझ्या हिशोबाने, मग जातीचं कोणतंही असं. इम्तियाज जलील साहेब हे सगळ्यात हुशार खासदारांपैकी एक आहेत. तर माझ्या नजरेनं तरी सगळ्यात हुशार खासदार आत्तापर्यंत अद्याप तरी संभाजीनगरला किंवा त्या टायमाच्या औरंगाबादला मिळालेली. कारण की त्यांनी NDTVमध्ये काम केलं, पत्रकारितेमध्ये काम केलं, इतिहास त्यांना माहिती आहे, भूगोल माहिती आहे, गणित माहिती आहे. निवडून आलेले 4 नगरसेवक जे आहेत ना, त्यापैकी एक आमचे मनोज भाऊ आहेत. ते भीमशक्ती, आमचा जो भीमज्वाला संघटना आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठंही जा, कोणत्याही कानाकोपऱ्यात सगळ्यात मोठी संघटना आहे मनोज भाऊ. ठीक आहे. ते भीमज्वालाचे संस्थापक अध्यक्ष बॉडींपैकी एक जण, बरोबर. बाकीचे 3 जण मला फक्त डोळे बंद करून त्या 3 नगरसेवकांचे पूर्ण नाव लिहून दाखवावे त्यांच्या ॲड्रेससोबत. बाकीची गोष्ट सांगणारच नाही. उडवला हो पतंग, ताकदीनं उडवलाय पतंग. पर्याय काय होता? 49% मतदान झालं आहे, अप्रॉक्स 50%च्या खाली. मुस्लिम बहुजन संघ ऐक्य यांच्यावर मी काय बोलतोय की एकही वोट इकडं तिकडं त्यांना जाऊ दिलं नाही. प्रत्येक कॅन्डिडेटला 10,000 हजारी त्यांनी मतदान केलं आहे. प्रत्येक कॅन्डिडेट, 4ही कॅन्डिडेट, ओपन पुरुष, ओपन महिला, सर्वसाधारण मागासवर्गीय वार्ड अ मधून मनोज भाऊ, नक्कीच बी मधून OBC, अदर बॅकवर्ड कास्ट, मुस्लिम समाजाचे आपले बांधव. 10,000 हजारापेक्षा जास्त मतदान. याचा अर्थ कळतो का तुम्हाला? प्रत्येकाच्या कानावर टाकलेलं होतं की तुमचा जो आवाज आहे, मुस्लिमांचा आवाज आहे, मुस्लिम बंधूंचा आवाज आहे, फक्त MIM उचलू शकते. 49% मतदान झालं आहे ॲप्रॉक्स. दलितांचं मतदान, अरे सलाम करा त्या 5-10 कार्यकर्त्यांचे नावं घेतो. अर्धरात्री तुम्हाला काम येणारा मुकेश खिल्लारे आलाय ना तुमच्या सगळ्यांसाठी. किती मते दिले हो तुम्ही? नाही दिले ना. ठीक आहे. मी मतदान कोणाला केले सांगता येत नाही म्हणून मी कोणाच्या नावाने घेता येत. 18 वर्ष झाल्यानंतर इलेक्शन कार्ड तुम्ही अमोल आंबोरेंकडून काढले का? नगरचे मग आपले सर्वांचे लाडके मित्र काढले ना, त्यांच्याकडनंच काढले ना. दिलं आहे मत? नाही दिलं. एवढं मत त्यांना मिळालेत, त्याच्यापेक्षा जास्त इलेक्शन कार्ड तुमचे फ्रीमध्ये तुमच्या घरी आणून त्यांनी दिलेत. तुमच्या सुखादुःखात तेही उभे होते. संजय नरगडे नावाची आपल्याकडे कार्यकर्ते होती शिवसेना गटाकडनं, का असं कोणत्याही गटाची. मला काय म्हणतोय की एक पक्ष एका जणाला एकेवेळी मत हे नाही देणार ना, कॅन्डिडेट नाही घोषित करणार ना. आंबेडकरवादी चळवळ कुठं चालू होईल? एक लीडर मागे सगळेजण उभे राहतील. तेव्हा सगळ्यांना वाटतं मी लीडर आहे हे घोषित करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. कोणत्याही पार्टीत असो मी आहे की नाही हे सिद्ध करायचं आहे. बहुजन समाज पार्टीमध्ये पण नगरसेवक झाल्यानंतर मी शिवसेनेकडनं मी राज्यमंत्री, आपल्या समाज कल्याण मंत्रींकडे मी त्यांचा 2 नंबरचा लीडर होऊ शकतो. निवडून येऊ न येऊ. केला आहे का प्रचार राहुल सोरेने सरांनी? नाही केला आहे ना. तो विषय. अजून पुढं पंकज भाऊ बनसोडे, त्या दारामध्ये गेलेला माणूस आत्तापर्यंत खाली हात आलेला मी नाही बघितला. त्या माणसानं जातपात नाही बघितली. त्या माणसानं वंचित बहुजन आघाडीचा एक हाती पूर्ण सगळ्या गोष्टी हातात घेतल्यासारख्या गोष्ट होती. सगळ्या समजून घ्या काय गोष्टी. काय मी पडले हो. 5,000 मतदान पडले वंचित बहुजन आघाडीमध्ये पंकज भाऊ बनसोडेंना. आपल्या वर्षा काळे, संदीप काळे यांच्या मिसेस 5,500पर्यंत मतदान पडले वंचित बहुजन आघाडीला. खूप चांगली गोष्ट आहे. प्रवाहाच्या विरोधात त्यांना मतदान झालं आहे. निकाजे फॅमिली, लताबाई निकाजे, म्हणजे नामांतराच्या लढ्यासाठी झटणाऱ्या लोकांना तुम्ही 4,500, 5,000, 3,000, 2,000, 5,000 मतदान दिले. खरी लोकशाही जपवणारे, खरे आंबेडकरवादी विचार जपवणारे किती होतो आपण? 14,500 जण होतो. 100 100 मतांनी हरलो असतो एखादा, काही नसतं वाटलं. 12,000 मतदानांनी ते निवडून आलेत. 12,000 मतदान, 10,000 मतदानांनी ते निवडून आले 4ही जण. ठीक आहे. त्यातला एक जण तर आपलाच, कधी आपलाच, आज उद्या. म्हणजे MIM काय बाहेरचा पक्ष नाही. त्यांना युती करून आपण कायदा निवडून आणून रोज जगाला अचंबित केलं होतं. ठीक आहे. 14,500 जण एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाहीत. यामागचं योग्य कारण काय? प्लॅनिंग जमत नाही. काय प्लॅनिंग जमत नाही? रिपब्लिकन एकेची प्लॅनिंग जमली होती.
उपमहापौर्णिकारी साहेब होते. त्यानंतरच्या काळात हवा आली होती आपल्याकडे बहुजन समाजाची, आंबेडकरवादी चळवळीची. उद्या जर मला वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं नाही, मला मायामध्ये लढण्याची क्षमता आहे, तर मी इतर पार्टीकडून तिकीट घेऊन इलेक्शन लढू की नको. बेसवट असतो प्रत्येक पार्टीचा. कोणीतरी काहीतरी मतदान करेल आणि माझ्या स्वतःच्या हिशोबाने मी काहीतरी मतदान घेईल, निवडून आल्यानंतर परत एक पॉलिटिकल पार्टीला जॉईन करेल जी आंबेडकरवादी चळवळ. असं झालं का? कोणता लीडर आहे तुमच्या आजूबाजूला? नाही ना. आंबेडकरवादी चळवळीचा आंबेडकरवादी लीडर निवडून आलाय आणि त्यांच्या पायथ्याशी जाऊन पडलाय असे हजारो आहेत ना तुमच्या पुढं, आहेत ना. वाचा नामदेव डासा, वाचा मान्य कांशीराम, वाचा. एक तडफदार एक भगिनी होत्या, माता होत्या आमच्या, आहेत अजूनही, सुषमाताई अंधारे. काय तडफदार भाषणं, काय एक एक गोष्ट, काय त्यांच्या गोष्टी पटायच्या, डायरेक्ट मनाला भिडायच्या. दलित पॅन्थर काय होती, त्यांना त्यांच्या भाषणातून बाकीच्यांना नाही पोहोचवली, पण त्यांच्या भाषणातून त्यांना बहुतांश जणांपर्यंत यूट्यूबवरती पोहोचवली ती गोष्ट भाषणाच्या माध्यमातून. डायरेक्ट फिजिकली जाऊन भाषणामध्ये सगळ्यांना सांगून. काय लेवलचं ऐक्य होतं. आपण म्हणायचं की आम्ही जागेवर निर्णय करणारे लोक आहोत दलित पॅन्थर. आमची कॉपी शिवसेनेनं केली म्हणायच्या सुषमाताई अंधारे. त्यांच्या विरोधात नाही बोलत मी, ते बरोबर बोलत होते. परंतु प्रत्येकाला सत्ता हवी, कोणीही असो. आंबेडकरवादी चळवळीचा असो, दलित चळवळीचा असो, ओबीसींचा आवाज उठवणारा असो, हिंदूंचा आवाज उठवणारा असो, मराठी माणसांचा आवाज उठवणारा असो, सत्ता सर्वांनाच हवी. काय करशाल सत्तेसाठी? आंबेडकरवादी एका पक्षाचं एक तिकीट घ्यायच्याल. 861 वोट पडले तो बहुजन समाज पार्टीच्या एका कार्यकर्त्याला यंदाच्या निवडणुकीत. मागचा नगरसेवक आम्ही बहुजन समाज पार्टीचा नगरसेवक निवडून दिला होता. या पलीकडे काय बोलायचं अजून? काय फरक नाही ना. 4 नोटांचे वोट मिळूनही त्यांचे वोट त्यापेक्षा कमीच आहेत. आणि माणूस मिलिंद खंडागळे याची काय लेवलचं माणूस. कोणाच्या मदतीला नाही आला, कोणाला नाही म्हटलं. समाजकारणात कुठं माग आहे? इतकं मोठं तिकीट घेतलंय त्यांनी बहुजन समाज पार्टीचं. दिलंय मतदान? नाही दिले ना. केडरपासून सुरुवात करा. 18 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला बहुजन समाज कळवा, त्याला आंबेडकरवादी चळवळ कळवा, त्याला डाभोळकर कळवा, त्याला अण्णाभाऊ साठे कळवा, त्याला बाबासाहेब आंबेडकर कळवा, त्याला मान्य कांशीराम कळवा, त्याला श्रद्धेय आंबेडकर कळवा, त्यांना सर्वजित बनसोडे साहेब कळवा. काय ते लीडर दीपक केदार साहेब न्यूज सांगा त्यांना, रामदास आठवलेजी परत सांगा त्यांना. गरजेचे तो कळवा, सगळ्यांना कळवा. काय कळवणं गरजेचं आहे? उद्याची येणारी पिढी तुमच्या नालायकी मुलं येत नाहीये. दुसरा पर्याय नाही दुसऱ्या पार्टीचा प्रचार केल्याशिवाय. का? एक माणूस माझ्या जवळचा आहे, तो दुसऱ्या पक्षामध्ये, आपल्या पक्षातून, आंबेडकरवादी चळवळीच्या पक्षातून त्याला तिकीट नाही मिळते. कोणत्या ना कोणत्या पार्टीकडून तिकीट घेऊन स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठीची तरी त्याला गरज वाटेल ना, गरज भासेल ना त्याला. काय करावं लागेल? बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहेत का ते? समाज कल्याण मंत्री, सगळ्यात जास्त समाज कल्याण मंत्रालयानंतर त्यांनी ह्या टर्ममध्ये जसे ते मंत्री झाले संजयजी शिरसाट साहेब, काय नाही केलं हो त्यांनी? कोणत्याही गटाचे असो, शिवसेनेचे असो, ठीक आहे, शिंदे गटाचे असो, त्यांच्या पार्टीचे नियम चुकलेत काही जणांच्या. सगळ्यांना उद्धव ठाकरेजींचं असं वाईट वाटतं की पार्टी बाळासाहेब ठाकरेंची होती तरी त्यांची, अरे त्यांची खेळी ती, त्यांची खेळी, आपली नाही हो, त्यांची खेळी. परंतु समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना रिपब्लिकन ऐक्यामध्ये जागा नव्हती. यांना बहुजन समाजामध्ये तिकीट मिळवण्याची क्षमता कमी होती किंवा रिझल्ट येण्याची क्षमता कमी होती. बेसवर शिवसेने जास्त होते त्या टर्मला, त्या लेवलला. ठीक आहे, त्यांनी तिकडनं तिकीट घेतलं आहे. आज ते समाज कल्याण मंत्री आहेत. आपला माणूस आहे ना, सपोर्ट करा ना. तुम्ही जेवीम करा, कधी जेवीम नाही म्हटलं तुम्हाला? ते बदले नेलं तुम्हाला दिले नाहीत का त्यांना? समाज कल्याणाचे पैसे तिकडून ते आणत नाहीत का इथपर्यंत? आजपर्यंत माझ्या नजरेतलं पहिलं मोठं बौद्ध विहार इतके भव्य पद्धतीनं फुलेनगरचं त्यांनी निधी आणून दिलाय, आणलाय ना. केल्यात हो त्यांनी पण गोष्टी, त्यांनी कामं केलेत. आहेत रस्ते, काही 10 जण उभे राहतात, त्या रस्त्याचे पैसे मला पण आले पाहिजे काहीतरी, आहेत ना. त्यांनाही वोट देता ना. घरकुलचे पैसे तुला अर्धे देतो, मला अर्धे दे, मला अर्धे दे, तुझं घरकुलचं काम करून देतो, देताना पैसे. त्यांनाही दिलेत ना वोट. काय सँक्शन येणार आहे पिढीला?
काय सांगशील तू लेकराला? मी तर माझ्या मुलीला सांगेल, मान्य कांशीराम साहेब सक्सेस झाला हो तो माणूस. बाबासाहेबांचं नाव घेऊन, बाबासाहेबांचे विचार घेऊन सक्सेस झाला. कुठून सक्सेस झाला? सक्सेसचा मंत्र लक्षात ठेवा. 0 स्टार्ट करा. बेसिक लेवलपर्यंत जा. 17 वर्ष झाल्यानंतर 11वी-12वी पास झालेले युवक युवतीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यांना आंबेडकरवादी चळवळ समजा. पॅरेंट्स लोकांनी त्यांच्या मुलांना बाळांना ती गोष्ट समजावा. त्यांच्यापर्यंत नामदेव ढसाळ पोहोचवा. त्यांच्यापर्यंत अण्णाभाऊ साठे पोहोचवा. त्यांच्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकर पोहोचवा. त्यांच्यापर्यंत पानसरे पोहोचवा. गौरव लंकेची हत्या करणारा माणूस भारतीय जनता पक्षाचा जालन्यामध्ये निवडून येतोय. लाजदार रे, कसं निवडून येऊ शकतो? तिथे एकही बहुजनांना किंवा विचारवादी ज्या एकही मुलींना वोट नसेल केले का त्याच्या विरोधात? विदाऊट लेडीजचं निवडून आलं का तो भारतीय जनता पक्षाचा माणूस, जो गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये हात येते त्याच्या विरोधात उभा होता. काय करत होती गौरी लंकेश? कॉम्रेड गौरी लंकेश महिलांची आवाज उठत होती की ज्या जुन्या रूढी परंपरा आहे की फेमिनिस्ट, जास्त मोठ्या लेवलचं झालं तुम्हाला नाही कळणार काही जणांना, पण ज्यांना कळतं आहे ना त्यांनी सांगा बाकीच्यांना काय. अरे कोणत्या लेवलची महिला होती ती? तिची हत्या करणाऱ्यांना आज तुम्ही निवडून देताय. लाज वाटायला पाहिजे हो तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे मलाही. त्या माणसाबद्दल मी निगेटिव्ह त्याची करण्यासाठी त्याच्या विरोधात जो पक्ष आपल्या पक्षातला कोणी उभा असेल तिथे मी निवडणुकीला जाऊ नाही शकत आहे. म्हणून काय नाही जाऊ शकत मी. संवैधानिक अधिकार नाहीत माझ्याकडे तिथपर्यंत जायचे. कोणत्या पार्टीचं मी बांधील नाही आहे, ठीक आहे. बांधील हो पार्टीचे, ताकद लावू पूर्वीपासून, सुरुवातीपासून, सगळ्या गोष्टीपासून 0 स्टार्ट करू, शेवटीपर्यंत नेऊ. राहिला शब्द आपला. मित्रमंडळ स्थापन करू, योग्य वेळी योग्य पक्ष निवडू, त्या पक्षाला पूर्णपणे पाठिंबा देऊ. आंबेडकरवादी चळवळीचा असणं ही अंडरलाईन गोष्ट आहे की आपला माणूस दुसऱ्या पक्षात गेला की तो आपला नाही, अशी जी काही जणांची संकल्पना आहे ही मोडीत काढण्यासाठी किंवा यांच्याकडनं चांगले पर्याय आणण्यासाठीचे हे व्हिडिओचे आणि बाकीच्या गोष्टी घरापर्यंत लोक शिवाय देऊन घरापर्यंत येत आहे. तुला काय कळतं आहे का? असं काय त्याचं बाकीच्या गोष्टी वेगळ्या हो. आजही मारायचं न उद्याही मारायचं. आपण नाही घाबरत कोणाच्या बापाला. आजही नाही घाबरलो न उद्याही नाही घाबरणार, ठामपणे सांगतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा होईल. भारताचा पंतप्रधान बहुजन समाजाचा करावा. बहुसंख्याक बहुजन समाज या भारतात आहे. मान्य कांशीराम साहेबांचा अभ्यास हा. तुम्ही त्यांचे नोट्स पहा, बघा, आकलन करा. मी कुठं चुकतोय मला माफ करा. कोणाच्या भावना मी दुखवतोय मला माफ करा. इतका विचार केल्यानंतर जेवढं मी स्पष्टीकरण आता या 25-30 मिनटाच्या मध्ये देतोय, 4, 5, 10, 15 पार्टमध्ये मला टाकावं लागेल, कारण की 2 मिनटाच्या वरती जाणार नाही रील्सवरती किंवा बाकीच्या ठिकाणी. जर कोणाच्या मनाला परत एकदा टोचलं असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. घर नंबर D15311 नागसेन नगर, त्रिभुवन चौकाच्या मागे माझं घर आहे. कृपया घरी येऊन मला मारायचं असेल तर मारा, ठीक आहे. धन्यवाद. जय भीम.